रोड. संघ शाखेवरही झाले. त्यांनी बीएससी बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही व्यवस्थापनाची पदविका संपादन केली. पण खऱ्या अर्थानं व्यवस्थापन शास्त्राचे धडे त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संस्थेचं काम करताना गिरवले. जण विद्यार्थी परिषद त्यांचं एक महाविद्यालयच होतं. आज त्यांच्या वक्तृत्वाची चर्चा होते, त्यांच्या पक्क्या वैचारिक बैठकीची आणि व्यासंगाची वाहवा होते. पण त्याची सुरुवात राष्ट्रीय महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेतूनच झालेली होती. राष्ट्रीय आंतरविद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता आणि रोटरी क्लबचा मोस्ट चॅलेंजिंग युथ म्हणून विभागीय पुरस्कार असे पुरस्कार त्यांनी विजया पटकावले. त्यांच्याही नकळत एक विलक्षण ताकदीचा व्यवस्थापक आणि वक्ता घडत होता. अशा जडणघडणीच्या काळामध्ये त्यांचे वडील श्री गंगाधरराव एका दुर्धर आजारात इहलोकीची यात्रा संपवून देवेंद्रजींना ओळख करून निघून गेले. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी झालेला हा आघात आणि यानंतर आघात आणि अडीअडचणी जणू काही नियतीनं त्यांच्या सोबतीलाच घालून दिल्या होत्या. या काळात त्यांच्या आई सरिता फडणवीस यांनी कुटुंबाला विशेषतः देवेंद्रजींना सावरले. शिक्षणात खंड पडू दिला नाही. वडील आचार विचार आणि संस्कारांची कवचकुंडलं आपल्या लेकराला बहाल करून गेले होते. त्यांच्याच आधारावर देवेंद्रजी आईच्या आशीर्वादानं पुढे जात राहिले. संघ आणि भारतीय जनता पक्ष यातील नेतृत्वानं या मुलाचे पोट ठेवले आणि त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकायला सुरुवात केली. छानी मनीही नसताना देवाभाऊंची राजकीय कारकीर्द 1989 मध्ये सुरू झाली. भारतीय युवा मोर्चाचे पूर्ण अध्यक्ष म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली. त्यानंतर लगेचच 1990 मध्ये नागपूर शहर पश्चिम विभागाचे पदाधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी दिली. आपल्याकडे पद नसतं तर दायित्व असतं हे भान देवाभाऊंना सुरुवातीपासूनच होतं आणि मग पुढील 3 वर्षात म्हणजे 1992 मध्ये निवडणुकीच्या राजकारणाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले. कोणताही गॉडफादर पाठीशी नव्हता. कोणाचाही वरद हस्त त्यांच्यावर नव्हता. ही उमेदवारी घराणेशाहीतून त्यांच्याकडे चालून आलेली नव्हती, तर तो त्यांनी दाखवलेल्या कर्तबगारीचा परिणाम होता. मिठास वाणी, लोकांच्या आडीनडीला जाऊन धावून जाण्याची वृत्ती, जोडलेली माणसं आणि समाजातील सर्व थरांमधल्या सर्व क्षेत्रातील माणसांची जिव्हाळ्याची संबंध यामुळे देवाभाऊ आपली पहिलीच नगरसेवक पदाची निवडणूक भरघोस मतांनी जिंकून विजयी झाले. ही 5 वर्षांची कारकीर्द तर त्यांनी गाजवलीच, लोकांच्या समस्याही सोडवल्या. पण 1997 साली त्यांना जनतेनंच महापौर बनवले. देवाभाऊ नागपूर महानगरपालिकेतील सर्वात कमी वयाचे महापौर ठरले. तर देशात त्यांचा 2रा नंबर लागतो. हा एक विक्रमच म्हणावा आहे. एका मागोमाग एक जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडू लागल्या. 2 वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, 1 वेळा महापौर. 1994 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष, 2001 मध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष, 2010 मध्ये भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस, तर 2013 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अशी एकामागून एक विविध पद त्यांच्या पाट्याला आली. 2013 मध्ये वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी देवाभाऊ भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले गेले. या काळातच एक व्यासंगी वक्ता म्हणून त्यांचा परिचय महाराष्ट्राला झाला. राजकीय वक्त्यांची भाषणं म्हणजे घसरलेली भाषा, मुद्द्यांचा अभाव, अभ्यास शून्य विधानं आणि केवळ राजकीय टोमणेबाजी अशी आजची अवस्था आहे. मात्र देवेंद्रजींची भाषणं, मग ती प्रचार सभेतली असो अथवा विधानसभेतली, जुन्या काळातील वक्त्यांच्या वक्तृत्वाची आठवण करून देणारी असतात. ते प्रचार सभेत विरोधकांचा फडशा पाडतात. विधानसभेमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि व्यासंगी अशी मांडणी करून आपले मुद्दे आणि आपले निर्णय पटवून देतात. साहित्यिकांच्या मेळाव्यात आपल्या भाषा वैभवाचा परिचय करून देतात, तर विज्ञान परिषदांमध्ये आपल्या तर्क कठोरतेचं दर्शन करतात. ऐतिहासिक विषय मांडताना त्यांचा अभ्यास, तर सामाजिक प्रश्नांवर बोलताना त्यांची वैचारिक मांडणी श्रोत्यांना थक्क करून सोडते. विरोधी पक्ष नेते असतानाही केवळ कोंडीत पकडणं अथवा विरोधासाठी विरोध या मार्गाचा अवलंबन न करता
अत्यंत जबाबदारीने सरकारला त्यांच्या चुका आणि जनतेच्या अपेक्षा त्यांनी दाखवून दिल्या होत्या. तर सत्तेत असताना आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागील वैचारिक बैठकीची जाणीव ते करून देतात. एखाद्या मुद्द्यावर आपलं काहीही म्हणणं असलं तरी ते हटवानीपणे न लागता न रेटता एक पाऊल मागं घेत जनतेच्या न्यायालयात त्याचं निर्णय व्हावं अशी लवचिक भूमिकाही ते घेतात. छत्रपती शिवरायांनी विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर या कामकाजाचा अनुभव घेतल्यानंतर 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांचे यशस्वी नेतृत्व करत त्यांनी प्रचंड विजय मिळवला. मुख्यमंत्री पदाची धुरा सर्वांनी एकमतानं त्यांच्यावर सोपवली आणि ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. पण यानंतरचा प्रवास त्याप्रमाणे ते पुन्हा आले, संपूर्ण ताकदीनिशी आले. नवे जनताच त्यांना घेऊन आले. व्यवस्थापन हा हातखंडा असलेल्या देवेंद्रजींची खरी ताकद म्हणजे त्यांचं नगर नियोजनाचं अफाट विजन. पुणे मुंबईच नव्हे तर आज महाराष्ट्रातली सर्वच शहर अवाढव्य विस्तारत आहे. देवेंद्रजींना जसं त्यांच्या नेतृत्वानं हेरलं तसंच देवाभाऊ ज्ञानी, अनुभवी आणि उत्साही अधिकाऱ्यांना बरोबर हेरतात. त्यांना घेऊन शहराचं उत्तम नियोजन करण्याचे अडथळे या सर्वांना तोड देत त्यांनी मार्गक्रमण करायला सुरुवात केली आणि अत्यंत यशस्वी रीतीने ती 5 वर्ष त्यांनी पूर्ण केली. कारण त्यांचे आदर्शच तसे होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले हे देवेंद्रजींची आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुत्सद्देगिरी, गनिमी कावा आणि हिंदवी स्वराज्य हे गोरगरिबांचं असावं, गोरगरिबांसाठी असावं, प्रजाहितदक्ष असावं ही भूमिका म्हणजे देवेंद्रजींसाठी जणू मार्गदर्शक तत्वच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं तत्वज्ञान त्यांच्या समोर जणू एखादा दीपस्तंभच. त्या स्मृतीशी नाळ जोडली असतानाच दुसरीकडे तिला एक वैज्ञानिक अधिष्ठान मिळवून देण्याचा संस्कार त्यांच्यावर झाला आहे. एक पाणीदार नेता असा त्यांचा उल्लेख होत होता, पण जलयुक्त शिवार हे अभियान अत्यंत जिव्हाळ्यानं चाललं. त्याला एका लोक चळवळीचं रूप त्यांनी दिलं. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे हे सर्व प्रकल्प संपूर्ण राज्यानं डोक्यावर घेतले. आता दुसऱ्या टप्प्यात दुष्काळी भागाला वरदान लाभलेले 6 नदीजोड प्रकल्प देवाभाऊंनी मार्गी लावले आहेत. दमणगंगा, पिंजाळ, कोकण ते गोदावरी खोरं, कोकण ते तापी खोरं, वैनगंगा, नळगंगा अशा अनेक प्रकल्पांवर कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे या दुसऱ्या कार्यकाळात सुद्धा पाणीदार मुख्यमंत्री ही त्यांची ओळख आणखीनच अधोरेखित होऊ लागली आहे. विकास हा एकरेषीय असू शकत नाही, तर तो बहुआयामी, बहुपदरी असला पाहिजे. आणि म्हणूनच केवळ रस्त्यांच्या द्वारे नव्हे तर आकाशमार्गेही शहरं जोडण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी त्यांनी स्थापन केली आहे. तरुणांना वैमानिकी प्रशिक्षण देणं या अंतर्गत सुरू झालं आहे. असे प्रगतीचे नवनवे प्रयोग करत असताना मुख्यमंत्री सौर कृषी योजना ही अनोखी योजना देवाभाऊंच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत सुरू झाली आहे. माध्यमातून विकासाच्या दृष्टीने 16,000 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्यासाठी स्वतंत्र कंपनी काढणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर जी, एक संघ उपक्रम राबवत असतानाच उत्तम कार्य करणाऱ्या गुणीजनांचा गौरव करणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे काम हे संघ आणि या संघाशी संबंधित सर्वजण करत आलेले आहेत. आज आपण या ठिकाणी फिनिक्स विशेष सन्मान सोहळ्यानिमित्त उपस्थित आहोत. 2 विभूती आपण त्यांची छायाचित्र या LED स्क्रीनवर पाहत आहातच. एक असं नाव ज्यांनी तणावमुक्त, हिंसाचार मुक्त होण्यासाठी उभं आयुष्य वेचलं, ते आध्यात्मिक प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि त्या जोडीलाच सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून अशी एक अलौकिक क्रिया ज्या व्यक्तीनं तिचा स्वानुभव घेतला, तिला तणाव काय असतो असा प्रश्न उलटा केला तर ती म्हणेल याचं उत्तर सुदर्शन क्रियेमध्ये मिळेल, कारण की तिथंच त्याचं निरसन होतं. अशा महान विभूतींचं नाव अर्थातच गुरुदेव श्री श्री रविशंकरजी. आणि दुसरे विभूती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री
अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याची एका शब्दात ओळख करून देता येईल ते म्हणजे देवाभाऊ, अर्थात माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. आज हे दोघेही मंचावर असणार आहेत आणि त्या जोडीलाच या दोघांचे चाहते आज या सभागृहात असणार. त्यामुळे हा मिलाप घडवून आणण्याचं कार्य मराठा पत्रकार संघाचे निमंत्रक प्रदेशाध्यक्ष माननीय श्री किरणजी जोशी यांनी केलंय. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण खरंच टाळ्या वाजवायला चालतो. विविध माध्यमांचे संपादक, विशेष प्रतिनिधी, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार साहेब. मालूम है ना गुरुजी. या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण की तुम्ही पाहत असाल इथे कुठे बस नाव घेतात. विधिमंडळ अधिवेशन मग ते कोणतंही असो, पावसाळी, हिवाळी किंवा विशेष अधिवेशन, अधिवेशन सुरू झालं की एक चेहरा सारा महाराष्ट्र टीव्हीवर पाहतो. नाव सांगायची गरज आहे. 288 आमदारांचा क्लास सांभाळणारे आमच्या विधानसभेचे हेडमास्टर, विधानसभा अध्यक्ष माननीय श्री राहुलजी नार्वेकर. मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले आणि विद्यमान मंत्रिमंडळात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे माध्यम समूहाचे मुख्य संपादक माननीय श्री निलेशजी खरे. आणि अर्थात शेवटचं नाव ते फार अत्यंत महत्वाचं आहे. आता हे शेवटचं नाव पण महत्वाचं. या सर्व विभूतींना एकाच मंचावर आणण्याचं शिवधनुष्य पेलणारं व्यक्तिमत्व विसरून चालणार नाही. एक पत्रकार म्हणून आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ते इमानीद्वारे करतातच, पण त्याचबरोबर सभोवताली घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचं निरीक्षण करून विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गुणगौरव करणं हा त्यांचा ध्यास आहे. कोरोना काळात पत्रकारांसाठी महाराष्ट्रातलं पहिलं कोविड सेंटर उभं करणं असेल किंवा पहिल्या मीडिया टॉवरची उभारणी असेल, त्यांच्या डोक्यात या कल्पना येतातच कशा हा प्रश्न पहिल्यांदा पडतो. अर्थात ते नुसतं स्वप्न पाहत नाहीत, तर ती स्वप्न सत्यात उतरवतात. आणि आज देखील अशाच एका भन्नाट कलेचा आविष्कार तुम्ही आम्ही पाहणार आहोत. हे अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक प्रदेशाध्यक्ष माननीय श्री किरणजी जोशी. मी या सर्व प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी आता विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन 11 नद्यांच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाने करायचं आहे. सर्वांना मी विनंती करेन त्यांनी कृपया या ठिकाणी 11 नद्यांच्या जलपूजनाने या कार्यक्रमात उद्घाटनाचा हा समारंभ आनंद घ्यायचा. गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा, तापी, महानदी, सतलज, वीज या 11 नद्या वेगवेगळ्या प्रदेशातून वाहून येतात, तिथली संस्कृती घेऊन येतात आणि त्यांचा संगमास या ठिकाणी पार पडतात. यानंतर मी या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक करण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरणजी जोशी यांना आमंत्रित करेन. माननीय श्री किरणजी जोशी. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं.
नमस्कार, जय गुरुदेव. तर कार्यक्रमाला थोडा विलंब झालेला आहे, तर मी सर्वांची मनपूर्वक क्षमा मागतो. मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांबरोबरच आपण अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी यांना आपण फिनिक्स पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. देवेंद्रजी, ही कल्पना आमच्या मनामध्ये जेव्हा आली तेव्हा पहिल्यांदा आमच्या समोर नाव आलं, म्हणजे तुम्हाला सन्मानित करणार म्हणजे पुण्याच्या हस्ते करावं. आणि आमची मीडिया रिट्रीट बेंगलोरला गुरुजींच्या भेटीला त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायला, त्यांच्या ब्लेसिंग घ्यायला गेलेली होती. आणि आम्ही गुरुजींना आवाहन केलं की गुरुजी कृपा करून देवेंद्रजींच्या त्यांना पुरस्काराला या. आणि एका मिनिटात सांगितलं की मी येतो आहे. जसं सर्व जगावर गुरुजी प्रेम करतात तसं आदरणीय देवेंद्रजींवरती सुद्धा गुरुजींचं किती प्रेम आहे त्यावेळेला आम्हाला दिसून आलं. बराच कालावधी गेला, अनेक कारणांमुळे थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला. आणि अनेक सांगायला हरकत नाही म्हणजे या ठिकाणी की मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान आम्हाला ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर लगेच करायचा होता, पण त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही, कारण मी काहीतरी करून दाखवतो आणि मग तुम्ही सन्मान करा असं बहुतेक त्यांच्या मनात असावं. देवेंद्रजींना आम्ही ज्या ज्या वेळेला बोलवलं पत्रकार म्हणून, आम्ही जेव्हा साथ घातली तेव्हा त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. म्हणजे सांगण्यासारखं बरेच काही आहे, पण वेळेचं बंधन असल्यामुळं. पण करोनाचा जसं उल्लेख केला संदीपने, तर करोनाची लाट जेव्हा आली तेव्हा आम्हाला पत्रकारांना म्हणजे बाहेर नसताना सुद्धा जसं आपले पोलीस मित्र रस्त्यावर उतरून काम करत होते, तर आम्हाला सुद्धा पत्रकार म्हणून रस्त्यावरती उतरावं लागत होतं, मनात असो या नसो. आणि त्यावेळेला लक्षात आलं की बेड मिळत नाहीये, ऑक्सिजन मिळत नाही, आणि करायचं काय. तर तेव्हा मला आठवतं मी फक्त निरोप साहेब तुम्हाला दिला होता आणि आता तुमचा फोन आला की मी आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी करोना सेंटर सुरू करून देतो. आणि मी साहेबांना आवाहन केलं की साहेब तुम्ही त्याच्या ह्याला घ्या. म्हणजे खरं तर तो शुभारंभ असं त्याला म्हणता येणार नाही, पण आम्हाला बळ मिळेल. आणि साहेब तुम्हाला कदाचित लक्षात नसेल 15 ऑगस्ट होता, प्रचंड पाऊस पडत होता. आम्ही म्हटलं आता साहेब केलं झेंडावंदन फोटो हे सगळं सोडून साहेब कशाला येतील, पण आम्ही पोहोचायच्या अगोदर साहेब ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला बळ द्यायसाठी का दिलाय साहेब. खरं तुम्हाला सांगतो त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना बळ मिळालेलं होतं. त्यानंतर आता मीडिया टॉवरचा शुभारंभ सुद्धा आदरणीय साहेबांच्या हस्ते झाला. तसंही काम आता प्रगती पथावरती आहे. तर मी म्हटलं असं सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण अनेकांनी आम्हाला विचारलं की पत्रकार कायम टीका करत असतात आणि राजकारणावर टीका करणं हाच पत्रकारांचा उद्देश आहे. असेच वातावरण झालेलं असताना आणि महाराष्ट्रात एकूण राजकारण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही साहेबांचा सन्मान का करत आहात. तर मला वाटतं साहेब तुम्ही खूप भावनिक आहात, पण तुम्ही असे तुमची भावना कधी दाखवून देत नाही. पण आमच्या एका पुढारीच्या एका कार्यक्रमामध्ये तुम्ही अनाथपणे एक भावना व्यक्त केलेली होती. तो फक्त एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू इच्छितो, त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की आजचा सन्मानाचं महत्व का आहे. प्लीज. मी राजकारणात जेव्हा आलो मी एकच गोष्ट शिकतो, इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू. तुम्हाला पेशन्स असला पाहिजे, शिवाय ऐकण्याची सवय असली पाहिजे, मला विष पचवता आलं पाहिजे. आता तर तुम्ही गेले 2 वर्ष बघताच आहे की विष पचवतो, त्यामुळे विष पचवण्याची देखील सवय मला आहे. हे सगळं करून मला असं वाटतं की शेवटी आपलं ध्येय काय आहे. राजकारणामध्ये पदं भोगण्याकरता आलेलो नाही, संपत्ती तयार करण्याकरता आलो नाही. की 25 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे, कुठल्याही शाळा उघडली नाही, कॉलेज उघडलं नाही, साखर कारखाना उघडला नाही, दूधगिरणी उघडली नाही, कुठलंही स्वतः करता वैयक्तिक एम्पायर तयार केलं नाही. केवळ आणि केवळ हे जनतेची सेवा करता येईल ती करण्याकरता येते. पण माझे खूप स्पष्ट आहे, अनेक लोकांना राजकारण याकरता टिकवायचं असतं की राजकारणामुळे त्यांचा धंदा टिकतो. माझा धंदाच नाही. त्यामुळे मला ज्या दिवशी लोक घरी पाठवतात त्या दिवशी शांतपणे घरी जाईल. म्हणून मला असं वाटतं की हा मी मनुष्य आहे, राग मला कधी कधी येतो, पण तरी देखील मी हे निश्चितपणे सांगतो की विष पचवण्याची खूप मोठी क्षमता माझ्याकडे आहे. तर त्यामुळे ते मी विष पचवत असतो आणि पुढे जात असतो. साहेब मी या ठिकाणी आम्ही नुसताच साहेबांचा सन्मान करत नाही आहोत, तर याचबरोबर महाराष्ट्रातलं पहिलं व्हिडिओ बुक आम्ही साहेबांवरती केलेलं आहे मराठी पत्रकार संघाच्या वतीनं, तसे आम्ही या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. आदरणीय गुरुजी आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर आम्हाला पत्रकार संघाला आणि पत्रकारांवर मनापासून प्रेम करणारे आणि आमचे समस्त महाराष्ट्रातील पत्रकारांचे गुरु म्हणून ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे आदरणीय विजय बाळस्कर सर, लोकमतचे ग्रुप एडिटर, मी आपले या ठिकाणी स्वागत करतो. आपण देवेंद्रजींना वेगवेगळ्या मुलाखतीतून जे बोलतं करताना तुम्ही बघितलं असेलच. अशा आमच्या सरिता कौशिक मॅडम, संपादक एबीपी माझा, मी मॅडम आपले या ठिकाणी स्वागत करतो. निलेश खरे सर म्हणजे तरुण आमचे मार्गदर्शक, आमचे संपादक आणि तरुणबाई त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात बघत आहे असे आमचे सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक मान्य निलेश खरे सर आणि आमचे दैनिक पुढारीचे मुंबईचे
संपादक विवेक गिरधर सर, मी आपले या ठिकाणी स्वागत करतो. सहकार्य कसे असावे त्याचं उत्तम उदाहरण देवेंद्रजींच्या बाजूला बसलेलं आहे. राहुलजी नार्वेकर मगाशी मुख्याध्यापक म्हणून उल्लेख केला आणि खरंच तुम्ही मुख्याध्यापक असा आहात की कधी बोलता करायचं कधी थांबवायचे तुम्हाला चांगलं कळतं, असे खरोखर ते मुख्याध्यापक आहेत. तर मी राहुलजी आपले पण या ठिकाणी स्वागत करतो. लोढा साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आल्या मला सांगितलं की पत्रकारांसाठी मला काहीतरी करायचंय, मी स्वतःहून तुम्हाला संपर्क साधेन, अशा चांगल्या कामांना देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही बळ देत राहू असे लोढा साहेबांनी आपले पण या ठिकाणी स्वागत करतो. जास्त वेळ घेणार नाही आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण उपस्थित आहात. प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत. महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकार उपस्थित आहेत, माझे मित्रश्री उपस्थित आहेत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस. आता या सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार मराठी पत्रकार संघाच्या वतीने होणार आहे. मी या ठिकाणी संयोजकांना विनंती करेन की आता आपण या स्वागत सत्काराकडे वळणार आहोत. मगाशीच किरण सरांनी तुम्हाला एक बातमी दिली जी भन्नाट कल्पना होती, मी बराच वेळ थांबून ठेवलेली तुम्हाला सांगितली नव्हती. व्हिडिओ बुकचं प्रकाशन, महाराष्ट्रातल्या पहिल्या व्हिडिओ बुकचं प्रकाशन, तेही महाराष्ट्रातल्या पहिल्या नंबरच्या नेत्यावर. पाहूयात थोड्या क्षणात, पण पहिल्यांदा स्वागत सत्कार. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते अर्थातच गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरणजी जोशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हो भाई साहब, सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. अरे खाली बसा. छत्रपती शिवाजी महाराज टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांचे माध्यम समूहाचे मुख्य संपादक माननीय श्री निलेशजी खरे त्या महाराष्ट्रात पोहोचले. 0 आवर माननीय श्रीमती सरिताजी कौशिक. आज विशेष आहे, 0 आवर आणि ब्लॅक अँड व्हाईट अगदी शेजारी आहे. सरिताजी कौशिक यांचा सत्कार नंदकुमार सातुर्डेकर यांनी करायचा. अनिल माने, नंदकुमार सातुर्डेकर कुठे गेले नंतर. कृपया सर्वांनी उभं राहायचं आणि आता प्रत्येकानं आपलं त्याचं पहिलं पेज सगळ्यांनी ओपन करायचंय. पहिलं पेज सगळ्यांना बघायला मिळेल, काळजी करू नका. महाराष्ट्रातलं पहिलं व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द म्हणजे हा ट्रेलर होता. पिक्चर अभी तो बाकी है. अर्थात हा ट्रेलर फक्त तुम्हाला दाखवलेला आहे. अवघ्या 30 मिनिटांमध्ये संपूर्ण जीवनपट्ट उलगडता येत नाही, तरी देखील उत्तम प्रयत्न केला गेलेला आहे. याच्यामध्ये ज्यांनी लेखन केलेलं आहे ते प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते अभिराम भडकमकर आणि ज्यांनी आवाज दिलाय, ज्यांनी आवाजानं याच्यात प्राण ओतलाय ते डॉक्टर उत्तम त्रिभुवन. या दोघांचंही टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतो. डॉक्टर आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आणि तुम्हा सर्वांचे आदरणीय गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि सर्व मान्यवर. सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत. वो खाली बस. भाई साहब मोबाइल नीचे करो यार. झालाय त्यांना ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी फक्त त्यांच्याबद्दलच्या दोन. आताच सरिताजी कौशिक मॅडमने आपल्याला सांगितलं होतं मायथॉलॉजीमध्ये फिनिक्स पक्षाची कथा. फिनिक्स पक्षाची कथा सर्वांनाच ठाऊक आहे. हा अग्निपक्षी स्वतःला जाळून घेतो आणि मग त्याच राखेतून पुन्हा नव्यानं जन्म देतो. द फिनिक्स बर्ड इज अ सिम्बॉल ऑफ रिन्युअल अँड रेझरेक्शन, पुनरुत्थान. आता काही झालं, कितीही संकट आली तरी त्या संकटांवर मात करत त्यांची राख करून त्यातून पुन्हा नव्यानं उभारी घेतलेलं एक परिपक्व राजकीय व्यक्तिमत्व अर्थात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी सरिताबाई गंगाधरराव फडणवीस. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवराय यांच्याही चरणी नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी मंगलप्रभात राहुल नार्वेकरजी,
महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक असलेले विजय बाविस्करजी, विवेक गिरधारीजी, सरिता कौशिक, निलेश खरे, आपल्या मराठी प्रदेशाध्यक्ष आणि या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी अंमलात आणली ते श्री किरण जोशी, या ठिकाणी उपस्थित पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ दाखवणारे, परिवर्तन घडवून आणणारे गुरुदेव आहेत। मग आता आपण प्रत्यक्षात त्यांनाच ऐकायला हवं। हम सब जिनकी मधुर वाणी सुनने के लिए बेताब है, अब मैं ऐसे अलौकिक व्यक्तित्व से प्रार्थना करता हूँ, अपनी मधुर एवं काव्यमयी वाणी से ओ दादा हेलो, ओ भाई हेलो। गांव के लोग देखते हैं हमारे राजनेता कैसे हैं, इनमें सहनशीलता है क्या, हमको सुनते हैं क्या। और ये आसान काम नहीं है, ये बिल्कुल भी आसान काम नहीं है। ऐसे बहुत मुश्किल काम में, मुश्किल पद पे रह करके और सबके साथ स्नेहपूर्ण व्यवहार करें, वातावरण निर्माण करें और एक सपना दें। हमने सुना आपका ये सपना है महाराष्ट्र को 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था का करना है। ऐसे ही भारत के हर प्रांत 1-1 ट्रिलियन करें तो हम कितना आगे बढ़ जाएंगे, सोचिए तो सही। ये बहुत आवश्यक है हमें रिकॉग्निशन करना। और मैं पत्रकारिता संगत किरण जोशी जी को और अन्य सब संपादकों को बधाई देता हूँ। आप गुण को पहचानते हो, जहाँ जिनको प्रोत्साहन करना चाहिए वो कर रहे हैं, ऐसे आप करते जाइए, बहुत आवश्यक काम। पत्रकारिता में 2 भाग होते हैं, एक तो सच्चाई को सामने रखना, जो जैसा है वैसे सामने रखें। सिर्फ मीठी मीठी बातें करना नहीं है, तो सिर्फ मीठी मीठी बातें कर देंगे, सच्चाई सामने नहीं रखेंगे तो बड़ा नुकसान हो जाएगा। सच्चाई को सामने रखना, मगर कभी कभी सच्चाई बहुत अंधेरा, निराशा का पैदा कर देता है। उस निराशा से बाहर आने के लिए प्रोत्साहन पूर्वक काम भी करना। मराठी पत्रकार संघ इस काम में भी पूरा लगे हुए हैं। जगह जगह जहां पर भी कोई अकाल है, कोई समस्या है, ये सिर्फ वहां की सच्चाई नहीं बताते हैं, सहयोग भी करते हैं वहां राहत काम में। ये बहुत बड़ी बात है। तो सहयोग करना और सत्य को सामने रखना, ये दोनों बात है। और आपने इस सत्य को पहचाना है, ऐसे हमारे प्रिय देव बाबू को पहचाना है। ये देश बाबू भी है, देव बाबू और देवताओं के भी भाव है। तो आपने आपका गुण को पहचाना है और सम्मान किया है कि आपने सहनशीलता, सबको साथ में ले जाने की कला और एक विशाल दृष्टिकोण, ये सब देख करके आपने आपका ये प्रशंसा से आपको अलंकृत किया है। अब मुझे ये संशय है, आगे आप ऐसे किन को दे पाएंगे? ये ऐसे मिलना काफी मुश्किल है, तो आपको चुन के ही देना पड़ेगा। तो जब वो के स्टैंडर्ड सेट कर देते हैं ना, उसके नीचे नहीं आ सकते। तो ये बहुत बहुत बधाई, हमारे प्रिय को भी बहुत बधाई, और पत्रकार संघ को भी बहुत बधाई देता हूँ कि आप इस तरह से करिए। देश में एक आध्यात्मिक लहर उठे, महाराष्ट्र में खास तौर से ये संतों का भूमि है। यहाँ हर जिले में, हर जगह एक संत हुए हैं। 12वीं शताब्दी में कैसे एक संत का एक लहर उठा है, यहाँ पर अध्यात्म का, भक्ति का लहर उठा है। आज भी कमी नहीं है। गणेशोत्सव हो यहाँ पर, या दही हंडी हो, तो ये लहर उठ जाता है। आप देखे होंगे अभी ये 10-15 दिन तो गणेशोत्सव के टाइम पर समाज में क्राइम ना के बराबर हो जाता है। तो ऐसी एक आध्यात्मिक लहर उठे और आप सब सुखी रहे, प्रसन्न रहे, सेवारत रहे, ऐसे कहते हुए आप सबको आशीर्वाद देते हैं हमारी वाणी को।